इंदसदवंदियाणं तिहुगणहितमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंद कुंदाचार्य भगवान की जय। पंचस्तिका संग्रहामध्ये गाथा नंबर 58 मध्ये थोडं बघायचंय, त्याचं बघू. कम्मेण विना उदयं जीवसणविज्यदेवसमं वां खय्यं खवसमियं तं महाभावं तुकं मकदम्. काय सांगितलं? द्रव्यकर्म हे निमित्त मात्र रूपाने औदैहिक भावांचा करता आहे असं सांगायला लागलेत या गाथेमध्ये. मागच्या गाथेत काय सांगितलं? जीवाच्या भावाचा करता जीवच असतो, कर्म नसतं. कर्म जीव भावाला करणारे नाहीत असं मागच्या गाथेमध्ये. पहली गाथा में क्या बताया? 57 नंबर गाथा में जीव के भाव जीव ही करता है, उसका कर्म करता नहीं है. अभी यहाँ बता रहे हैं कि उपचार से कहो या व्यवहार से कहो, द्रव्य कर्म जीव के भावों का करता है. जो औदैहिक आदि 4 भाव है उसका करता कर्म है, ये बता रहे. तो इसमें वर्णी जी का प्रवचन, उनका चिंतन बहुत अच्छा दिया है उन्होंने. यहाँ पे थोड़ा सा पढ़ती हूँ यहाँ का. कल थोड़ा पढ़ा था, क्या बताया था उसमें? जो जो कर्मकृत भाव है या कर्म सापेक्ष भाव है वो सब पराधीन है, ये बताया था ना कल. तो पराधीन जो कार्य करते हैं, जहाँ पर भी पराधीनता है वहाँ पे नियम से दुख है, काकुलता है, अरुचि है. तो चारों ही भाव औदैहिक, औपशमिक, शैवशमिक और क्षयिक ये कर्म के अधीन है. इस वजह से उन भाव में पराधीनता है, उन भाव में दुख है, दुख का वेदन, अरुचि है, ऐसे बता रहे हैं यहाँ पे. और जो पारिणामिक भाव है वो अकृत्रिम है. इन चारों भावों को कृत्रिम बताया, कर्मकृत है इस वजह से. और पारिणामिक भाव है वो अकृत्रिम है, उपाधि रहित है और स्वाधीन है, सुख का कारण है. तो ऐसे बताया. तो अभी यहाँ पे औपशमिक भाव जो है वो कर्मकृत है, तो उसमें थोड़े से खुलासा अच्छा से किया है, वो पढ़ती हूँ मैं. औपशमिक भाव, जो औपशमिक भाव जीव में है, अर्थात विषय कषायों के उत्पन्न करने वाली प्रकृतियों का उपशम होने से, यानी कौन से प्रकृतियों का? विषय कषायों के उत्पन्न करने वाली प्रकृतियाँ कौन सी है? मिथ्यात्व और अनंतानुबंधी चतुष्क, ऐसे बता रहे. अभी औपशमिक भाव की प्राप्ति किससे होती है? इनका उपशम होने से होती है. तो यहाँ पे बता रहे जो विषय कषायों के उत्पन्न करने वाली प्रकृतियाँ है, उनका उपशम होने से जो निर्मलता प्रकट होती है, उस निर्मल परिणाम का भी विश्वास नहीं है, यानी वो भाव भी कर्मकृत है, पराधीन है. इस वजह से ऐसे बता रहे. वह निर्मलता भी निमित्त दृष्टि से पराधीन है. क्यों? कहाँ देख रहे हैं? अभी औपशमिक भाव जो प्रकट हो गया ना, तो उसमें कर्म का उपशम हो गया. लेकिन औपशमिक भाव किसे कहते हैं? जो स्वच्छता ऊपर है, जो निर्मलता प्रकट हो गई है परिणामों में, तो उसको बोलते हैं औपशमिक भाव. तो जीव के वो परिणाम है. तो इसमें बता रहे हैं वो निर्मलता भी पराधीन है, कर्म के अधीन है. क्यों? उपशम जब तक है तब तक निर्मलता है, अनुपशम हो गया तो निर्मलता खत्म. दोन्ही घ्या, कारण कुठलं होईल ते बघून. क्या बताया? बताओ काय समजलं, सांगा सुने भैया. औपशमिक भाव यानी क्या? कर्म का जहाँ उपशम निमित्त है, उस वजह से अभी उसका निमित्त वो रहता है जब जीव के परिणाम जो निर्मल हो गए, जो विशुद्धि प्रकट हो गई, तो उसको बोलते हैं औपशमिक भाव.
तो जब औपशमिक भाव कर्मकृत है ऐसा बताया, तो बता रहे जो निर्मलता प्रकट हो गई वो भी पराधीन है, क्योंकि वो कर्म जब तक उपशमित है तब तक निर्मलता है। उस कर्म का अनुपशम हो गया, वो उदय में आ गए, तो फिर वहाँ पे मलिनता आ जाएगी। तो यही बता रहे हैं यहाँ पे, वह निर्मलता भी निमित्त दृष्टि से पराधीन है। जब तक कर्मों का उपशम है, कर्म दबा है, तब तक यह निर्मलता है। कर्मों का उपशम दूर हुआ कि निर्मलता नष्ट हो जाएगी। यो यह निर्मलता भी पराधीनता में आ गई। काय कळलं? जरी निर्मलता आहे म्हटलं तरी सुद्धा तिथं पराधीनता आहे, कारण औपशमिक भाव सुद्धा कर्मकृत आहेत। औपशमिक भाव भी कर्म के उपशम रूप कर्म की अवस्था हुए बिना नहीं हुआ करता है, अतः औपशमिक भाव भी कर्मकृत कहा गया है। जैसी निर्मलता औपशमिक भाव में है वैसी ही निर्मलता क्षयिक भाव में भी होती है, या उल्टा कहो, जैसी निर्मलता क्षयिक भाव में है वैसी ही निर्मलता आंशिक का असे ना औपशमिक भावामध्ये सुद्धा आहे। म्हणजे औपशमिक भावातली निर्मलता सुद्धा सेम आहे। बरोबर, काय म्हणले? जशी निर्मलता क्षयिक भावामध्ये आहे त्याच क्वालिटीची निर्मलता औपशमिक भावामध्ये असते। तो लेकिन वहाँ पे बता रहे जब तक कर्म का उपशम है तब तक वो निर्मलता है, कर्म उदय में आ गए तो वो निर्मलता भी समाप्त हो जाएगी। लेकिन क्षयिक भाव में ऐसे नहीं है, वो अनंत काल तक अभी वो निर्मलता रहेगी। तो अभी क्षयिक भाव और क्षयिक भाव में भी कर्मकृतता है, ये बता रहे हैं। कर्म के क्षय से उत्पन्न होने वाले यानी निमित्त से उत्पन्न होने वाले भाव का परिणाम का नाम है क्षयिक भाव। त्याच्यात नाही आहे, मी वर्णींचं प्रवचन वाचते आहे, वर्णीजींचं प्रवचन आहे, त्याच्यामधलं जरासा खुलासा वाचते है। यह भाव भी चूंकि कर्मों के क्षय का निमित्त पाकर हुआ है, अतएव कर्मकृत है। क्षयिक भाव भी एक अपेक्षा से कर्मकृत है, इस वजह से पराधीन है, ऐसा बताया। क्षयिक, हाँ ये अच्छा बताया आगे। क्षयिक भाव में जो विकास है यानी अभी वहाँ पे जो है निर्मलता, एक्चुअली ये औपशमिक भाव में भी देख सकते हैं। क्यों? कर्म की दृष्टि से देखेंगे तो औपशमिक भाव पराधीन हो गए, लेकिन जीव भाव की दृष्टि से देखेंगे तो हाँ, लेकिन मतलब परिणामों की विशुद्धि स्वयंकृत है, तो इस वजह से परिणाम देखेंगे, अगर कर्म निरपेक्ष देखो, वहाँ पे जो विशुद्धि है वो देखो, तो वो भी जीव के अधीन है। अगर उसको आप औपशमिक भाव नहीं कहेंगे तो जो निर्मल परिणाम है वो भी जीव के ही अधीन है। तो यहाँ ये बता रहे हैं शायद क्षयिक भाव में जो विकास है, जो विकास चलता रहेगा, वह यद्यपि पराधीन नहीं है। हाँ, पराधीन नाही, कारण क्षयिक भाव आता नाही, आता सगळं संपले कर्म। जसं म्हटलं मिथ्यात्व संपल्यानंतर अनुबंधी चतुष्क संपलं तर क्षयिक सम्यक दर्शन प्रकट झालं, तो वहाँ पे जो विशुद्धि प्रकट हो गई है उसमें जीव का जो विकास है वो जीव के अधीन है, किंतु वह भाव कैसे विकसित होता है उसके उत्पाद की विधि पर दृष्टि डालकर निहारने से यह क्षयिक भाव भी कर्मकृत हो गया। उत्पत्ति की अपेक्षा से क्षयिक भाव कर्मकृत है। क्यों ऐसा बताए बोलो? काव्य असं का म्हणलं? उत्पत्ति की अपेक्षा क्षयिक भाव कर्मकृत है, बोला सुने भैया। कारण कर्म नाश झाल्यामुळे ते उत्पन्न झाले ना, निमित्त म्हणायचं, कर्माच्या नाशाचं निमित्त असताना ते उत्पन्न झाले। पण तरी सुद्धा असं का म्हणलं की उत्पत्तीच्या अपेक्षेने, असं का म्हणलं? त्या शब्दावर जोर द्यायचा आहे मला। परत काय कर्म नाही ना, म्हणजे परत स्थिरच राहते। मग नीट सांगा, म्हणजे काय? परत कशावर डिपेंड नाही ते दिसतंय बसा। हाँ, म्हणजे म्हणायचंय की पहिल्या समयाला जे क्षयिक भाव प्रगट झाले तर त्याला जाता येते बसा, नंतर हाणा म्हण बसा। तर पहिल्या समयाला जे क्षयिक भाव उत्पन्न झाले
त्याच्यानंतर काय म्हणले धनश्रिका की कुठलाही क्षयिक भाव असू देत, प्रथम समयाला क्षयाची अपेक्षा आहे. दुसऱ्या समयामध्ये काय झालं, जसं केवल ज्ञान उत्पन्न झालं. का उत्पन्न झालं? ज्ञानावरण कर्माच्या क्षयाचं निमित्त असताना. पहिल्या समयाला केवल ज्ञान जे झालं त्याला तुम्ही क्षयिक भाव म्हणताय, क्षयिक ज्ञान म्हणताय. दुसऱ्या समयाला काय म्हणणार त्याला? क्षयिक ज्ञानच म्हणायचं आहे. पण क्षय तिथं कशाचा झाला? कशाचंच नाही. आता परत परत क्षय होत नाही, कारण क्षय व्हायला ती प्रकृतीच राहिली नाही. म्हणून परत वाचते वाक्य, चांगलं सांगितलं क्या क्षयिक भाव में जो क्षयिक भाव काय झालं, क्षयिक भाव कैसे विकसित होता है उसकी उत्पाद की विधि पर दृष्टि डालकर निहारने से यह क्षयिक भाव भी कर्मकृत कहा जाता है. उत्पादाच्या अपेक्षेने फक्त कर्मकृत म्हटलं, पराधीन म्हटलं. कर्म के क्षय का निमित्त पाकर उत्पन्न हुआ है. इसी प्रकार क्षयक्षमिक भाव के कुछ कर्म दब जाए, कुछ कर्म उखड़ रहे, ऐसी स्थिति में आत्मा को कुछ निर्मलता, कुछ मलिनता, ऐसा जो मिश्रण है वह मिश्रण भी कर्मों के क्षयक्षम का निमित्त पाकर होता है. अतएव क्षयक्षमिक भाव भी कर्मकृत है और पराधीन है असं म्हणलं. क्षयिक भावाला हां, आणि तेच फक्त पहिल्या समयाच्या अपेक्षेने पराधीन म्हणलं. नंतर जी विशुद्धी प्रगट झाली आहे, जो विकास झाला आहे जीवाचा, त्याच्यामध्ये पराधीनता नाही. मग असंच लावलं औक्षमिक भावामध्ये पण. कसं? बरोबर. नाही, पण जशी निर्मळता क्षयिक भावात आहे तशीच त्याच क्वालिटीची निर्मलता औक्षमिक भावात आहे. औक्षमिक मग कसं? कारण ते मग कर्म म्हणजे क्षय नाही झाला, पण असे दाबले गेले की तिथं काही उदयच नाही. निर्मळता आहे परिणामामध्ये, पण त्याला पण म्हटलं की त्यात पण जी निर्मळता आहे ती क्षयिक भावा सदृश आहे. तेवढीच विशुद्धी आहे, तेवढीच निर्मळता आहे. फक्त डिफरन्स कशामध्ये आहे? जे उपशमित झालेले आहे ते अनुपशमाला प्राप्त झाले की ती निर्मळता समुच्छिद्यमानत्वात हेतू दिला ना त्यांनी. ते समुच्छिद्य म्हणजे नष्ट होत असल्यामुळे त्याला कर्मकृत म्हणलं, पराधीन म्हणलं. काय जाळायला लागले? तर इथंपर्यंत चारी भावांचं सांगितलं. औदैहिक भाव तर काय, त्याच्यामध्ये तर काय प्रश्नच नाही आहे. कर्मांचा उदय आहे जिथं तिथं निर्मळता नाही परिणामामध्ये. औदैहिक, औपशमिक, क्षयी आणि क्षयक्षमिक भावांचं सांगितलं. आता पारिणामिक भावाविषयी थोडंसं विशेष सांगतात. पारिणामिक भाव व स्वभाव की व्यक्ती, म्हणजे आता ॲक्च्युली क्षयिक भावामध्ये स्वभावाची व्यक्ती होती आहे, नाहीतर स्वभाव तर व्यक्तच आहे. पण क्षयिक भाव स्वभावाच्या व्यक्तिरूप असतो. म्हणजे काय? म्हणजे त्या पर्यायामध्ये क्षयिक भावाची जी प्रत्येक त्याच्यात पारिणामिक भावच प्रगट होतो. नाही, स्वभाव प्रगट करणारा तो क्षयिक भाव आहे असं सांगायला लागलेत. तर इथं काय सांगायला लागलेत की वाचते परत एकदा. मेरे आत्मा का जो स्वभाव है, शाश्वत भाव है, उसे पारिणामिक भाव कहते हैं. जिस स्वरूप के कारण मेरा अस्तित्व है वह स्वरूप तो अनादि अनंत है. कभी प्रकट हुआ हो, कभी नष्ट हो जाए, ऐसी बात इसमें नहीं है. पारिणामिक भाव व्यक्त है का अव्यक्त है? व्यक्त आहे का अव्यक्त आहे? व्यक्त आहे पर्याय. जसं म्हटलं हे पुद्गल द्रव्य आहे, पुद्गल द्रव्याचं स्वभाव जे पण आहे त्याचं पारिणामिक भावरूप जडत्व व्यक्त आहे का अव्यक्त आहे? प्रश्न का पडला? व्यक्तच आहे. त्याच्यावर कधीच आवरण येऊ शकत नाही, कधीच झाकलं जाऊ शकत नाही. तो स्वभाव तो सतत व्यक्तच आहे. जसं जीवाचं चैतन्य हे पण पारिणामिक भाव आहे. मग ते व्यक्त आहे का अव्यक्त आहे? जीवत्व सुद्धा नित्य व्यक्त आहे, त्यामुळे त्याच्यावर कधीही आवरण येत नाही. यद्यपि यह क्षयिक भाव पारिणामिक भाव का एक शुद्ध रूप है. जो पारिणामिक भाव में सामर्थ्य है, शक्ति है, स्वभाव है, उसका स्पष्ट व्यक्त रूप है यह क्षयिक भाव. पारिणामिक भावाला व्यक्त करणारा जो आहे तो क्षयिक भाव आहे. क्या बताया? पारिणामिक भावाला व्यक्त करणारा जो भाव आहे तो क्षयिक.
हाँ, इस कारण क्षयिक भाव स्वभाव का व्यक्त रूप है और वह अनंत है, अविनाशी है, शाश्वत रहेगा। फिर भी कर्मों के क्षय का निमित्त पाकर उत्पन्न हुआ है, अतएव क्षयिक भाव को साधी कहा गया है, कर्मकृत कहा गया है। म्हणजे वास्तविक स्वभावाचीच लक्षणं त्याला लागते, पण तो उत्पन्न झालाय त्यामुळे त्याला साधी कर्मकृत म्हणतात. म्हणूनच त्याला म्हणायचं काय, त्या टीकेच्या वाक्यामध्ये आलं होतं ना की जे माझ्याकडे बघा असं डिस्टर्ब व्हायचंच नाही कोणामुळं, आपण आपलं लक्ष असं ठेवायचं ना. हाँ, मग काय सांगायला लागले, जो क्षयिक भाव है वो क्या बताया था टीका में, स्वभाव की अभिव्यक्ति रूप है और अनंत है. काय म्हणते दीपाली भाभी, असं राहायचं असं म्हणून माझ्यासमोर इथे येऊन बसायचं. घरी थोडं काम करायचं त्यामुळे थोडंसं अनंत आहे की कर्मकृत का म्हणतात त्याला, कारण साधी आहे, उत्पन्न झालं आणि अनंतपर्यंत राहणार आहे म्हणून त्याला अनंत म्हणलंय. साधी अनंत. तो क्षयिक भाव कैसा है, साधी अनंत है, अनंत काल तक अभी उसका उच्छेद नहीं होगा. यदि मी वर्णी प्रवचन वाचते पंचास्तिकायचं, सांगू का. यदि और सूक्ष्म दृष्टि से निहारो तो क्षयिक भाव में प्रथम समय में होने वाला क्षय तो कर्मकृत है, पर द्वितीय आदि समयों में जो निर्मलता रहती है वह अब निमित्त दृष्टि से कर्मकृत नहीं है, यह तो स्वभाव का व्यक्त रूप है. अब इसे भी कर्मकृत समझे, क्षयिक समझे तो यह पुरानी दृष्टि लेकर समझा जा सकता है. म्हणजे काय म्हणायचं त्याला, काय म्हणायचं त्याला, काय म्हणायचं त्याला, पुरानी दृष्टि से कह सकते हैं वो कर्मकृत है. भारतिका की सांगा काय म्हणायचं, एक शब्द नाही, काय काय उपचार असं म्हणू शकतो का, पहिल्या समयात व्यक्त झाले ते कारण. बरं, अजून एक शब्द सांगा ह्याच्यासाठी, काय, पुरानी दृष्टि से समझा जा सकता है ऐसे. भूतपूर्व नयाने म्हणायचं. भूतपूर्व नैगम्याने म्हणा की असं की पहिल्या पर्यायामध्ये क्षय निमित्त आहे, त्याच्या निमित्ताच क्षयिक भाव प्रगट झालाय, पण आता क्षय कशाचाच होत नाही, त्यामुळं तिथं त्याला पहिल्या पर्यायाच्या अपेक्षेनेच तिथं सगळीकडे लावतोय, म्हणून भूत नैगम्याने किंवा भूतपूर्व नयाने तो कर्मकृतच म्हटला जातो. काय कळलं, काल आपण बघितलं ना हेच, कर्मांचा क्षय जिथं झाला ना, पूर्ण क्षय झाला की अशी निर्मळता, असा आनंद असणार आहे की तो कधीच कोणीच तुमच्यापासून नष्ट करू शकणार नाही. मग तेवढंच करायचं आपल्याला, काय करायचं आहे, कुठं करायचं सांग, मग ते कधी होणार, ते इतकं सोपं कार्य आहे. तर कर्मात तर काय करायचंच नाही आपल्याला, आपल्याला करायची आपली विशुद्धी. तो उस विशुद्धि की वजह से कर्म अपने आप नष्ट हो जाते हैं, और जो वहाँ पे निर्मलता हो गई, जो विकास हो गया, वो अभी अनंत काल तक कभी खत्म नहीं होगा. तो वहाँ पे आनंद ही आनंद है. तो आनंद चाहिए कि दुख चाहिए, क्या चाहिए, आनंद सिर्फ चाहिए. ऐसे बोलेंगे तो मिलेगा क्या, उसके लिए पुरुषार्थ आवश्यक है. ते ना ते पण चांगलं शिकवतात, त्यामुळं ते आहेत तर त्यांच्याकडनं शिकत जा, त्यांना पकडा तुम्ही, ते पळायला लागले. जीव की स्वभाव व्यक्ति को क्षयिक कहे जाने का कारण, क्यों ऐसे बोलते हैं, जीव की जो स्वभाव व्यक्ति है उसको क्षयिक क्यों कहा. अब क्षयिक कहने का भूतपूर्व कारण यह है कि इस जीव के साथ बहुत बहुत कर्म बंधे हुए थे, उनका क्षय होने पर ही यह क्षयिक भाव हुआ था. अतएव ये सब विकास क्षयिक भाव है, कर्मकृत है. यह केवल एक उपचार की बात है. कर्मों का क्षय हरदम नहीं होता रहता है, वह तो किसी क्षण हुआ था. जिस क्षण कर्मों का क्षय हुआ था उस क्षण में जो आत्मा का विकास होता है उसे क्षयिक कह लीजिए, किंतु वह विकास अब आगे भी सदा काल रहेगा. तो उन सब विकासों को कर्मकृत कहो, क्षयिक कहो, कर्म के क्षय से उत्पन्न हुआ कहो, तो ये सब भूतपूर्व न्याय से नैगम्य से कही बात है, वर्तमान बात नहीं है. क्षयिक भाव प्रगट झाला, त्यावेळेस कर्मांचा क्षय झाला. हां,
नाही नाही, बोलताना असं नाही म्हणायचंय, नंतरच्या सगळ्या पर्यायांवर उपचारानेच म्हणलं. भूतपूर्व नैगमनेयानेच म्हणलं, पण वर्तमानामध्ये आता तसं तर क्षय कशाचा होत नहीं. सर्व कर्मों से विमुक्त हो जाने के बाद फिर यह आत्मा तो धर्मादिक द्रव्यों की तरह अपने स्वरूप में शुद्ध निरपेक्ष स्वच्छ परिणमता रहता है. जसं धर्मद्रव्य अधर्मद्रव्य नित्य शुद्ध रूपाने परिणमन करत आहे, त्यांच्यामध्ये कधीच अशुद्धी येत नाही. मग जसं त्यांच्या त्या परिणमनाला कोणाची अपेक्षा नाही आहे, त्याप्रमाणे जीवाच्या सुद्धा एकदा क्षय झाला कर्मांचा की तिथं जे परिणमन होणार ते स्वभाव रूपाने स्वाधीन होणार, कोणाची तिथं अपेक्षा नाही. वहाँ कौन उपेक्षा लगाता है. ये सब चूँकि इस जीव ने पहले अपराध किए थे, उन अपराधों की वजह से अब उनकी वचनकृत अशुद्धता बनाई जा रही है. क्षय झालाय कर्मांचा म्हणून क्षयिक भाव प्रगट झालेत. तर एवढं एक गोष्ट सांगितली होती ना, एक मुलगा असतो तो सारखे चुका करत असतो, वडील ते चूक केली की एक खेळा मारतो, चूक केली की एक खेळा मारतो. मग तो सुधारतो, मग म्हणतात आता सुधारले, आता तुझ्याकडून चूक होते नाही की खेळ काढून टाक. पण तो फळा कसा दिसतोय बरं, अपराध केला होता त्याची पोल राखली, सगळे खेळ निघाले. पण तसं शाही भाव म्हणजे हा जीव अपराधी होता, आता तो शुद्ध झाला. ह्यांनी छान उदाहरण घेतलंय बरं का, की तुम्ही सिद्ध भगवंतांना काय म्हणता, कुठले कुठले भाव आहेत सिद्ध भगवंतांकडे, कौन कौन से भाव है सिद्ध के पास. हाँ, शायिक भाव के कौन से भेद है. 5 भाव के लिए 9 भाव के हिसाब से बोलना है. हाँ, 5 भाव के हिसाब से बोलना है. 5 भाव सांगायचे का 9 सांगायचे. कौन से भाव 9 है शब्द सांगायचे. शायिक भाव के कौन कौन से भाव सिद्धज भगवान के पास है. शाहीक भी यही शाहीक चारित्र, शाहीक सम्यत्व, शाहीक ज्ञान, शाहीक दर्शन, शाहीक, हा मग ते तिथेच म्हणून 5 घेतले होते आपण वेगळे. कुठले कुठले आहेत सांगा की तुम्ही. 4 आहे ना, शाहीक ज्ञान, शाहीक दर्शन, शाहीक सम्यत्व, शाहीक. बरोबर. आणि परिणामिक भाव, हे 5 भाव आहेत. क्या क्या बताया. क्षायिक ज्ञान, क्षायिक दर्शन, क्षायिक सम्यक्त्व, क्षायिक वीर्य और पारिणामिक भाव का शुद्ध जीवत्व. ये 5 ही भाव सिद्ध भगवान के पास है. बाकी के तो सब भाव खत्म हो गए. तो यहाँ पे इतना अच्छा बता रहे हैं, उनको आप क्षायिक भाव बोल रहे हैं ना, तो वो भी कलंक है ऐसे बता रहे हैं. उस उदाहरण बहुत अच्छा दिया है उन्होंने. किसी मनुष्य को ऐसा कहो कि अब तुम जेल से मुक्त हो, और वह जेल कभी गया ही न था तो वह उस बात को सुनकर उसको अच्छा लगता है कि बुरा लगता है. अभी मैं कभी भी जेल नहीं गया, लेकिन आप बोल रहे जेल से मुक्त हो गया, तो मुझे कितनी तकलीफ, सबके सामने ऐसे बोल रहे ये जेल से मुक्त हो गया, तो उसको बुरा लगता है. अरे बुरा क्यों मानते हो, तुम जेल से मुक्त हो कि नहीं, अलग हो कि नहीं, कुछ भी हो, तुम बुरा मान जाते हो तुम. हाँ, अभी नाही गेलाच नाही तो कधी जेलमध्ये. हाँ, और अगर जो कभी जेल में गया हो वह भी बुरा मान जाता है. मतलब जो गया था वो भी बुरा मान जाएगा अगर आप ऐसे बोलेंगे. हाँ, जो नहीं गया उसको तो बुरा मानने की आवश्यकता नहीं है, लेकिन फिर भी ऐसे परिणाम की हमें कलंक लगा रहे हैं. हाँ, तो वह भी बुरा मान जाता है. अरे यह मूड यह स्मरण कराता है, सब लोगों को यह जता रहा है कि यह जेल में गए हुए थे. ऐसे ही अब सदा ही सिद्ध भगवान को ये मुक्त है अथवा इनके क्षायिक भाव है ऐसा कहो तो यह ठीक नहीं है. सिद्ध भगवान कुछ बोलते चालते नहीं है. यदि बोलते चालते होते तो वे भी खफा होकर यही कहते कि तुम हमारे भक्त लोगों को यह स्मरण दिला रहे हैं कि ये भी पहले पापी थे, कर्मबद्ध थे, अब ये कर्मों से मुक्त हो गए हैं. काय पहिल्यांदा पापी होते असं तुम्ही सांगताय सिद्ध भगवंतांना, जेव्हा तुम्ही म्हणताय की क्षायिक भाव आले आहेत म्हणून. तुम्ही तिथं बसा, ते तिथं बसतील चटईवर. तुम्हाला मग खुर्चीवर देऊ का. आता काय करायचं सवड तुम्हाला. असं दे की मग काय झालं. असं किती वेळ उभा राहणार तुम्ही. क्या बता रहे थे. शाहीक भाव सिद्धांना
ते गपचूप बसलेत म्हणून ठीक आहे, नाही तर ते पण असे भडकले असते तुमच्यावर की मला तुम्ही कलंकित म्हणताय. तिथं कट्ट्यावर बसा खालच्या, चालतंय बसा की. कुठे गेलो? हाँ, ते पहले ये भी पहले पापी थे, कर्मबद्ध थे, अब ये कर्मों से मुक्त हो गए, असं तुम्ही स्मरण करून देताय सगळ्या भक्तांना, असं सांगायला लागलेत. म्हणजे काय केलं हो तुम्ही? सिद्धांना पण पापी म्हणून सांगताय. हां, तसं म्हणून सिद्धांना काय म्हणून बघायचं? क्षायिक भाववाले म्हणून बघू नका, असं बघा. अरे जब मुक्त हुए तब के क्षण गुजर गए, तब तक तो कर्मबद्ध थे या उनको उपाधि थी कर्म की, लेकिन पहले क्षण में क्षय हो गया तो अभी उसी क्षण में क्षायिक भाव बोलो. उसके बाद हाँ, इस वजह से पहले समय में क्षायिक भाव कहना ठीक था. अब तो एक शुद्ध दृष्टि से ऐसा कहा जाना चाहिए कि अब ये सिद्ध प्रभु काल द्रव्य का निमित्त पाकर अपने ही अगुरु लघु गुण के षट स्थान पतित वृद्धि हानि से अपने ही स्वरूप से परिणमते हैं. एवढंच बघा. सिद्धांना काय बघायचं बघताना? क्षायिक भावरूप आहेत असं बघू नका, कर्मांकडे जाता परत तुम्ही. म्हणून बघा काय स्वभावाकडून बघा, हे सांगायला लागले. कसं आहे त्यांचं परिणमन? बस आपल्या अधीन कालद्रव्य निमित्त आहे आणि तिथं अगुरु लघु गुणाचे निमित्तात त्यांचं परिणमन चालू आहे. बस एवढंच, स्वतःच्या अधीन परिणमन आहे हे बघा. बोला. परिणमन बघितलं तर पर्याय आली ना? हो ना, काय परिणमन चालू आहे तर असं बघा. तुम्ही हे बघितलं ना की क्षायिक भाव म्हणजे पण तुम्ही काय केलं? क्षयाच्या निमित्तात प्रगट झालेला असं बघताय, तर स्वभावाकडे बघा. मग त्यांचं परिणमन नित्य शुद्ध रूपाने स्वभाव रूपाने चालू आहे, एवढंच सांगायचं त्याच्यामधून. त्यामध्ये काय फरक नाही दुसरा. शुद्ध आहे. इथं बस माझ्यासमोर सर घे, तू पण पुढं. हां, काय तर सांगायचं होतं मला याच्यामध्ये. काय सांगायचं होतं? हाँ, तो यहाँ पे एक प्रश्न है दीपाली भाभी कि सिद्धों में षट स्थान पतित हानि वृद्धि होती है क्या? शायद हमारी ये चर्चा हो गई थी, लेकिन ऐसे आधार चाहिए उसके लिए. उनके यहाँ पे जो हानि वृद्धि होती है वो षट स्थान पतित होती है क्या? अनंत गुणी सुनी है, अनंत गुणी हानि क्या और वृद्धि क्या? ऐसे एक प्रश्न है, बहुत दिन से उसके लिए आधार चाहिए. अगर अविभाग प्रतीक्षित जे असतात ना, असं ऐकलेलं उत्तर आहे ऍक्च्युली दीदींकडून. सारिकाजी जे आम्हाला समजत होते तेव्हा, जेवढं मला भावासन झालं तेवढं, की प्रत्येक वेळेस केवळ त्यांना ते पर्याय बदलते. मग त्याच्यामध्ये एक्झॅक्टली काय होतंय तर ते त्यांनी त्या अविभाग प्रतिच्छेदाच्या रूपाने सांगितलं होतं की जसं समजा टोटली 100च येणार आहे, म्हणजे तो टोटली नाही 100 येणार आहे, पण प्रत्येक गुणाचं जे काही आहे ना, काय म्हणतो त्याला शक्ती जी आहे, त्यामध्ये आपण अविभाग प्रतिच्छेद म्हणतो. प्रत्येकाची फक्त ते टोटली प्रत्येकाचं वेगवेगळं असणार आहे, पण टोटली सेम येणार आहे. प्रत्येक ह्याच्यामध्ये चेंज होत राहणार आहे. मला पण फार नाही समजलं, पण काहीतरी कन्सेप्ट असा होता त्यांचा. मग असं त्याबद्दल कुणाला गोमटसार मध्ये आलंय का की त्यांच्यामध्ये जी हानी वृद्धी होती ती षट स्थानपतित असते का, असं एक शंका आहे. त्यांनी म्हणतात की जे अविभाग प्रतिच्छेद आहेत ते पूर्वी जसे होते तेवढेच राहणार दुसऱ्या पर्यायामध्ये पण. मग त्याला तुम्ही कसली पण हानिवृद्धी म्हणा. जे शक्तीचे अंश प्रगट झालेले आहेत ते पूर्वी जसे होते तसेच राहिले, हानी होऊन वृद्धी होऊन सगळं तेवढेच राहिले. मग ते कसली होती ते तुम्ही अनंत रूपाने म्हणा. म्हणून आम्हा पण तसंच म्हणतात की प्रत्येक गुणाचं जसं आपले गुण आहेत ना, अनंत गुण आहेत ना, ते प्रत्येकाच्या अविभाग प्रतिच्छेद आहेत, त्या सगळ्यांचे टोटल तसं सांगत होत्या. त्याचा एंड सेम येणार आहे, पण प्रत्येकाचा अविभागात. हो ना, म्हणूनच माताजी पण एक वाक्य असं म्हणतात की त्यांच्यामध्ये आता असंख्यात संख्यात भाग गुण अशी काय त्याच्यामध्ये अपेक्षा राहणार का. मग अनंत रूपानेच वृद्धी आणि त्याची हानी, म्हणजे त्या पर्यायाची हानी झाली तर अनंत रूपाने हानी, एवढं घ्या असं माताजी म्हणतात. पण त्याला आधार पाहिजे असं, किंवा षटस्थान पतित घ्यायचं की नाही 6 स्थान, ह्याच्यासाठी जरासं डिस्कशन झालं होतं. एकदम हे पटलं. म्हणजे
पण त्याला तेच की आधार पाहिजे. असं कुठं शास्त्रामध्ये आहे का की फक्त अनंत रूपानेच हानी आणि वृद्धी होते, किंवा मग 6 स्थान आहेत की नाही? तर आनंद प्रकट झाले ना, शक्ती तेवढी प्रकट झाली. ठीक है, तो क्या बता रहे थे? जो जो कर्मकृत भाव है, एक ही उसमें से मॉरल निकालना है कि जो कर्मकृत भाव है वो पराधीन है, जहाँ पराधीनता है वहाँ दुख है. तो क्या बोलते हैं माता जी एक वाक्य, पराधीनता में सपने में सुख नथी. महाराज म्हणायचे का? म्हणजे असं वाक्य सांगायचे की स्वप्नामध्ये सुद्धा जर पराधीन जगाल तर तिथे दुःखच आहे, सुख नाहीच. हां, पर का लगाव छोडो. ठीक आहे. पराधीनता हे दुःखाचं कारण आहे, तर त्याच्या विरुद्ध सांगितलं जिथं स्वाधीनता आहे तिथं सुख आहे. असं घ्या डोक्यात. काय म्हणताय? काललब्धी आणि जे वाक्य वाचलं शेवटी सुद्धा भगवानाचं ते जर एकदा परत कालद्रव्य, काललब्धी नाही. काय सांगितलं? एक शुद्ध दृष्टि से ऐसा कहा जाना चाहिए कि ये सिद्ध प्रभु कालद्रव्य का निमित्त पाकर अपने ही गुरु लघु गुण के द्वारा षट स्थान पतित वृद्धि हानि से अपने ही स्वरूप में परिणमते हैं. मतलब वहाँ पे अभी स्वरूप रूप से ही परिणमन चल रहा है, कर्म सापेक्ष परिणमन नहीं है. और वो बहुत अच्छे से लिया है उन्होंने, इतना नहीं पढ़ेंगे. तो वहाँ पे एक दृष्टांत दिया था, कल हमने पढ़ा था. तो इसमें क्या बताया? धर्म पालन की आवश्यकता है. धर्म पालन में पुरुषार्थ करना चाहिए. तो पहला धर्म की शुरुआत कहाँ से हो गई? कौन से भाव से? औपशमिक भाव से धर्म की शुरुआत हो गई. तो आपको करना पुरुषार्थ कहाँ पे है? स्वभाव में पुरुषार्थ करना है तो कर्म तो उपशमित हो जाएंगे. तो उसके लिए धर्म की पहले शुरुआत करो, ऐसे बता रहे हैं. और उसके लिए कैसे करें वो शुरुआत, इसके लिए दृष्टांत दिया है. एक ब्राह्मण था और वो किसी सन्यासी के पास गया और वो बोला, महाराज हमें कुछ उपदेश दो, हमारे कल्याण के लिए कुछ हमें बताओ. तो साधु ने कहा, ब्रह्म अस्मि का चिंतन करो, यानी मैं ब्रह्म हूँ असं म्हणा. हम कुठं लुप्तपण असतो. महाराज कुछ और बताओ. तुमच्यासारखं ते पण विस्तारूची शिष्य होता, त्यामुळे तो म्हणला की असं शॉर्टमध्ये नको, आम्हाला कसं डिस्क्रिप्टिव्ह पाहिजे. थांबा की हमारे कल्याण के लिए कुछ और हमें बताओ. तो साधु ने कहा ब्रह्म अस्मि. कई बार उसने कहा कि कुछ और बताओ. तो सन्यासी बोला कि अमुक गांव में एक पंडित रहता है, उसके पास जाकर विद्या सीखो. वह उस पंडित के पास पहुंचा. बोला, पंडित जी हमें कुछ विद्या सिखा दीजिए. तो पंडित जी ने कहा, म्हणजे म्हणायचं काय, जे तुम्ही मॉरल घ्या बरं का, की तुम्ही जेव्हा पण कुठं काही शिकायला जाता ना, असं लगेच तुम्हाला दिलं तर, श्लोक म्हणा होते समाधी शतकमध्ये दिलंय काय बरं, जे सहज मिळतं ते लगेच जातं आणि जे कष्टाने मिळवतं ना त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट राहतं आणि ते जास्त काळ राहतं. म्हणा की दुःखेन अर्जितम ज्ञानम. आधी सुखाने घ्यायचं, सुखाने जे मिळवलेलं ज्ञान असतं तर ते नष्ट होतं, परंतु सुखेनं बरं अर्जितम ज्ञान दुःखामध्ये ते नष्ट होतं. सुखाने मिळवलेलं जे असतं ते दुःखाला की नष्ट होतं, आणि जे दुःखाने म्हणजे कष्टाने मिळवतात ते कधी पण कायम तुमच्या जवळ राहतं. असं एक श्लोक आहे. तुमचं घर, तुम्हाला घरचा अभ्यास मला सांगायचं ते श्लोक काय आहे. समाधी शतकमध्ये आलंय आणि अजून एक ठिकाणी आली आहे गाथा तशी, बहुतेक अष्टपाऊडमध्ये आली आहे कुठंतरी. मला बघून सांगायचं काम तुमचं उद्या काय, की समाधी शतकमधली पण एक गाथा कुठली आहे ती, आणि ही पण फार शेवटी आली आहे, बहुतेक 50 गाथेच्या पुढं वगैरे असेल समाधी शतकमध्ये.
तर काय सांगितले, विद्या जर मिळवायची तर असं 2 दिवसात आम्हाला सगळं धर्म शिकवा बघू. आम्ही 2 दिवसात सगळं शिकायला तयार आहे. कसं मिळणार हो? हां, आम्ही इथं 20 वर्ष झालं बसलो आहे, रिकामेच आहे. तुम्हाला 2 दिवसात कसं मिळायचं? तो ऐसे बता रहे की जिसको विद्या सीखनी है, ऐकवलं का मामा? तर विद्या शिकायची तर कन्सिस्टंट राहावं लागतं त्याच्यामध्ये. कुठलंही असू देत, कुठल्याही क्षेत्रातलं तुम्हाला कला शिकायची आहे, काय डॉक्टर व्हायचं आहे, किती दिवसात हो? आम्हाला लगेच डॉक्टर करा, कसं होणार? तिथं तर वर्षोनवर्ष म्हातारे झाल्यावर त्यांचं शिक्षण झालं म्हणता येत नाही अजून, का हो? बरोबर आहे ना? म्हटले 5 वर्ष तिथलं डिग्री, त्याच्यानंतर 5 वर्ष काय त्यांचं प्रॅक्टिस, आणि ह्याच्यातच आयुष्य जायचं त्यांचं. त्याच्यानंतर पण सगळे पेशंटला बघत बसा म्हणजे न स्वतःच्या धर्माची चिंता, शरीराची चिंता, न फॅमिली टाईम. कुठंच ते डॉक्टर म्हणून कोण बनायचंच नसतं, माहिती आहे का? डॉक्टर बना तर आत्म्याचे बना. हां, तर सांगायला काय तो बोला पंडित. हां, सांगू का 2 गाथा? बोला. सुहेण भाविदम नाणम दुहे जादे विनस्सती बरोबर. तम्हा जहा बजोई अप्पा दुःखे ही भावय. हे मोक्ष पाहूड मधली 65 नंबरची गाथा. परत एकदा हळूहळू म्हणा की. ओ, 1 मिनिट हळू म्हणायचं. हां, हेण भाविदम नाणम दुहे जादे विनस्सती तम्हा जहा बलम जोई अप्पा दुःखे ही भावय. किती गाथ आहे? समाधी किती गाथ आहे? 65 मोक्ष पाहुड मधली 65 गाथ आहे, लिहून ठेवा. आणि समाधी शतक मधले 102. अदुःख भावितम ज्ञानम क्षीयते दुःख सन्निधौ तस्मात् यथा बलम दुःखैरात्मानं भावयेमि. करेक्ट, छान, तेच पाहिजे होतं. समजलं ना सगळ्यांना भाव? काय जे तुम्हाला सुखासुखी मिळतं ना, जेव्हा तुमचं स्मूथ लाईफ आहे ना, त्यावेळेस तिथं जे तुम्ही भोगताय, जे तुम्ही मिळवताय तेच की. आणि ते त्यामुळं असं नाही वाटत की आपल्याला कष्ट येणार आहे, ते नष्ट होणार आहे सगळं, हेच भावभासन होत नाही. म्हणून म्हणलं जेव्हा लाईफ स्मूथली चालली आहे ना, तेव्हा स्वतः पुरुषार्थ करा. कष्ट येऊ देत तुमच्यावर, भलेही ते कसल्याही रूपाने असेल ना. तुम्हाला ज्ञान अर्जित करायचं आहे, धन अर्जित करायचं आहे, सगळीकडे. हां, म्हणूनच जिथं जिथं विपत्ती आहे तिथंच मोक्ष आहे. जिथं सुख आहे ना, भोगभूमीमध्ये मोक्ष नाही आहे. हां, मी एवढी गोष्ट पूर्ण करते, 1 मिनिट. पंडितांच्या जवळ गेला और बोला कि मुझे कुछ विद्या सिखाए. तो पंडित ने कहा, अच्छा देखता हूँ घर में कोई काम बाकी तो नहीं रहा, क्योंकि बिना कुछ सेवा कराए विद्यार्थी को विद्या ही नहीं आती. कोई पैसा खर्च करके किसी मिस्त्री से कुछ मशीनरी का काम सीखे तो वहाँ भी उसके साथ बड़े विनय पूर्वक रहकर मशीनरी की विद्या सीखी जा सकती है. तो बिना कुछ सेवा कराए विद्या न आएगी. पंडित जी ने कहा, देखो तुम रोज़ यह गोबर डालकर गौशाला साफ किया करना, यही तुम्हारा रोज़ का काम है, और विद्या सीखना. वह बेचारा 2-3 घंटे रोज़ गौशाला की सफाई का काम करे और विद्या सीखे. 12 वर्ष तक इसी तरह विद्या सीखी. जब अंतिम दिन विदा होने को आया तो उस ब्राह्मण ने कहा, पंडित जी अब हमें दक्षिणा के रूप में दीक्षांत की तरह एक अंतिम शिक्षा दीजिए. तो पंडित जी क्या बोले, चिंतन करो ब्रह्मास्मि. तो वह ब्राह्मण बोला, पंडित जी इतनी बात तो एक सन्यासी ने हमें 12 वर्ष पहले बताई थी, तो क्या मैंने 12 वर्ष तक गोबर मुफ्त में ही उठाया? फुकट उचललं का मी? हे तर तेव्हाच मिळाली होती विद्या, तुम्ही 12 वर्षांनी काय नवीन सांगितलं हो? पंडित जी बोले, मुफ्त में इतने दिन तुमने गोबर नहीं उठाया. इतनी विद्या सीखने के लिए बिना इतने दिन इस प्रकार का श्रम किए यह विद्या आ ही नहीं सकती थी. तो जिसे धर्म पालन कहते हैं वह यूँ ही नहीं कर लिया जाता. इसके लिए तो सारा जीवन ही तैयारी में लगाना पड़ता है. कसं धर्म मिळणार आहे? लगेच नसतं मिळत. सर्व जीवन तुम्हाला समर्पित करावं लागतं. तेव्हा कुठं? म्हणून आम्ही म्हणतो या आमच्याकडं. हां, सोपं आहे का अवघड आहे? म्हणा की, ऐकूच ही ना. इसके लिए महान ज्ञान बल का प्रयोग करना पड़ेगा, तब जाकर धर्म पालन की स्थिति आती है.
कर्ता भाव से रहित शुद्ध चैतन्य स्वभाव की दृष्टि में मग्न होना यही धर्म पालन है, यह ही कल्याणकारी महान पुरुषार्थ है। तो धर्म पुरुषार्थ करेंगे तो कहाँ प्रकट हो गया? जहाँ पे औपशमिक भाव की प्राप्ति हो गई, उसके बाद क्षयपशमिक भाव और उसके बाद क्षायिक भाव प्रकट हो जाएगा। तो जहाँ पे सिद्ध अवस्था प्रकट हो गई वहाँ नित्य स्वभाव रूप ही परिणमन रहेगा। तो ऐसे स्वभाव को हम अभी जान सकते हैं। त्याच्यात एक वाक्य आलं तर जो स्तुतीमध्ये अडकतो आणि निंदेमध्ये दुःखी होतो तो खोल खड्ड्यात पडतो. आणि स्तुतीचे शब्द आपण ऐकले की काय होतं, जरा खुश होतो. कुणी आपले तू वाचलंच काय करते, हे किती येण्यासारखं काम असं म्हटलं की आपले काय होतात, परिणाम बिघडते. बरोबर. तरी स्तुती निंदेमध्ये अडकायचं. म्हणजे ज्याला स्तुती ऐकायची इच्छा असते त्यांनी निंदा ऐकायची तयारी ठेवायची. ते आपल्याला ऐकायचं नसतं, थोडी निंदा केलेलं चालत नाही आपल्याला. तर सांगतायत म्हणून स्तुतीची पण इच्छा नको आणि निंदा पण ऐकायचे भाव राहणार नाहीत म्हणून. ओम जाणा सर्व कर्मांनी रहित सिद्ध स्वरूप जाणा. पहा, या स्वभावाला जाणण्यासाठी मला कर्मांची अपेक्षा नाहीच. कर्मांचे कार्य कर्मामध्ये आहे, माझे कार्य माझ्यामध्ये आहे. मी तर त्या कर्मांना सुद्धा मात्र जाणणाराच आहे. चेतन स्वभावी जीव आहे जाणा. निरपेक्ष स्वरूपोहम स्वाधीन स्वरूपोहम जीवोहम. ओम विसर्जन. नमो